श्री स्वामी समर्थ। आज आपण भेगवन केंद्रातील सेवेकरी पूजाताई गायकवाड यांचा अपघात झाला व त्यांना आलेली स्वामींची प्रचिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। या पूजाताई आपल्या मुलीला सोडवण्यासाठी पुणे येथे गेल्या होत्या। त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। गाडी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे। पूर्ण गाडीचा चक्काचूर झाला, पण गाडीत बसलेल्या ताई आणि त्यांच्या लोकांना थोडंसुद्धा खरचटलं नाही। पण हा अपघात बघून ड्रायव्हर दादा घाबरून बेशुद्ध पडले, पण ताईंनी त्यांच्या कानात श्री स्वामी समर्थ असं मोठ्याने ओरडत होत्या। श्री स्वामी समर्थ म्हणताच ड्रायव्हर दादांना लगेच शुद्ध आली आणि गाडीतील सर्वजण अगदी सुखरूप आहेत। म्हणून केंद्रात होणाऱ्या प्रत्येक सेवेचे महत्त्व हे फार अगणित आहे। एकदा जरी केंद्रात आरतीला आणि सेवेला उपस्थित राहिले तरी महाराजांच्या आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते। आरती, सेवेला आणि केंद्रात होणाऱ्या प्रत्येक सेवेला उपस्थित राहावे। केंद्रामध्ये होणाऱ्या आरत्या ह्या 11, 51, 108 जर आरत्या तुमच्याकडून कंटिन्यू होत राहिला तर त्याचे खूप चांगले अनुभव आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये त्या गाडीची अवस्था पाहताय, पण ह्या ताई आरतीला न चुकता केंद्रामध्ये येतात। स्वामींनी त्यांना अलगद उचलून तारलेला आहे आणि या अपघातामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाही काही झालेलं नाही। श्री स्वामी समर्थ। आणि महाराजांचे जनकृपा आशीर्वाद प्राप्त करून जीवन सुखमय करायचं आहे, आनंदी जगायचं आहे। त्या सर्व लोकांनी केंद्राचा मार्ग आपण दाखवायचा। आपण एक सेवेकरी म्हणून त्यांना या केंद्रापर्यंत न्यायचं आहे। तुम्ही म्हणाल या केंद्र म्हणजे हे केंद्र आहे दिंडोरी प्रणित केंद्र। आरतीला येण्यास प्रवृत्त करायचे। ग्राम अभियान सेवेचं शतकोटीचं पुण्य आपल्या खात्यावर ग्राम अभियान म्हणजे गावागावात जाऊन आपल्या केंद्राची माहिती सांगायची आणि केंद्र ज्या ठिकाणी आहे तिथला पत्ता द्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ।